श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं घोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिव चिदंबरांच्या बाललीला सांगत असताना त्या थांबूच नयेत अशी खरी अवस्था। चरित्रात ग्रंथाची संख्या खूप मोठी आहे, ग्रंथाची ओवी संख्या खूप मोठी आहे, अनंत लीला लिहिल्या आहेत, पण वेळेच्या मर्यादेप्रमाणे आपण थोड्या महत्त्वाच्या लीला बाललीला आपण पाहत पुढे पुढे सरकणार आहोत। हे महावतारी महास्वामी चिदंबर महास्वामी असं त्यांना म्हटलं जातं। दत्त संप्रदायातले एक महान सत्पुरुष असे हे होऊन गेले। का बरं? तर त्यांच्या बाललीलाही आपल्याला पाहायच्या आहेत, मधल्या वयातल्या आपल्या त्यांनी केलेल्या लीला पाहायच्या आहेत, त्यांच्या गृहस्थाश्रमी जीवन आपल्याला त्यांचं पाहायचं आहे आणि शेवटी त्यांचं महानिर्वाणही आपल्याला ऐकायचं आहे। म्हणून हे दिव्य चरित्र ऐकत असताना आईला अनंत ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं, जसं भगवान गोपालकृष्णांनी यशोदेला घडवलं गोकुळामध्ये, अगदी तसंच्या तसं आपल्या आईला लक्ष्मी मातेला मुखामध्ये ब्रह्मांड फिरताना दाखवली। ती चक्कर येऊन खाली पडायचीच फक्त शिल्लक राहिली होती। तिनं पतीला सांगितलं आणि पतींनी सांगितलं की हे कैलासपती महादेव आहेत, हे विसरू नको, ते चिदंबर त्यांच्या कृपेनं त्यांच्या इच्छेनं आपल्या घरी आलेत, आपण त्याचं श्रेय आपल्याकडे काही नाही, त्यांची इच्छा झाली म्हणून त्यांनी तुला आणि मला निवडलं, हे तुझं आणि माझं परमभाग्य आहे। आपली 42 कुळं उद्धरली असं समज वडिलांनी त्या म्हणजे शास्त्री बुवांनी आपल्या मंडळींचं समाधान केलं आणि हळूच पुत्रापाशी जाऊन सांगितलं, बाळ जरा गुप्ततेत राहा, अजून एवढ्यात प्रगट करू नका, तुम्ही शिव आहात हे मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला दोघांना तुम्ही सांगितलं आहे, परंतु हे सर्वांना झेपणारं नाही इतक्यात, थोडं हळूहळू सावकाश अशा पद्धतीनं इतक्यात प्रगट होऊ नका। वडिलांची विनंती चिदंबरांनी मान्य केली। बघा, असेच काही दिवस मध्ये आधे गेले, लहानाचे मोठे होत अतिशय आनंद भक्तांच्यावरती भक्तांना आपल्याबरोबरच्या लोकांना देत देत हे चिदंबर लहानाचे मोठे होऊ लागले आणि अनेक गुप्त अशा लीला करू लागले। वेगवेगळे खेळ खेळायचे, वेगवेगळी मित्रमंडळी जमवावीत असा यांना एक छंद होता। उंच उड्या माराव्यात, पकडापकडीचा खेळ खेळावा, वेगवेगळ्या ठिकाणी जलाशयाच्या ठिकाणी जावं, आपल्या मित्रमंडळींना सवंगड्यांना घेऊन वेगवेगळ्या गप्पा गोष्टी कराव्यात, त्यांच्यावर नाना प्रकारचे खेळ खेळावेत असा बाललीला शिवचिदंबरांच्या बालवयात चालायच्या। यानंतर चिदंबर दीक्षितांच्या चरित्रामध्ये म्हणजे शिवचिदंबरांच्या चरित्रामध्ये वर्णन आहे की मार्तंड दीक्षित म्हणजे शास्त्री बुवांना, मार्तंड शास्त्रींना चिदंबरांच्या जन्मानंतर काही कालावधीमध्येच पुढे 1 वर्ष 1.5 वर्षामध्येच 1.5-2 वर्षामध्ये एक दुसरं पुत्ररत्न प्राप्त झालं, एक दुसरं अपत्य प्राप्त झालं। तो जो दुसरा मुलगा जन्माला आला, पोटी जन्माला आला, म्हणजे चिदंबरांच्या नंतरचा पाठचा मुलगा, त्यांच्या नंतरचा पुत्र, त्या मुलाचं नाव प्रभाकर असं मार्तंड शास्त्रींनी ठेवलं। आणि या प्रभाकरच्या जन्मानंतर आणखीन काही कालावधीमध्ये गेल्यानंतर एक मुलगी जन्माला आली, एक कन्यारत्न प्राप्त झालं, त्या मुलीचं नाव शेणा असं ठेवलं। बघा, म्हणजे चिदंबर स्वामींचा जन्म कार्तिक वद्य षष्टमीला झाला, काही कालावधी गेल्यानंतर हा प्रभाकर पोटी जन्माला आला आणि प्रभाकर त्याच्या जन्माच्या काही कालावधीनंतर एक संतती झाली, ते कन्यारत्न होतं, तिचं नाव शेणा ठेवलं। ही तीनही भावंड लहानाची मोठी होत आहेत, चिदंबर यांच्यात मोठे आहेत, ते आपल्या धाकट्या भावंडांचं पण संगोपन करतायत। जरा आता हळूहळू लहानाचे मोठे होत गेल्यामुळे आणि मूळचे अवतारी पुरुष असल्यामुळे या सगळ्याची त्यांना कल्पना होती की मी कोण आहे, हे कोण आहेत, हे जीव बघा, हे सगळे जसे शिवगण कैलासामध्ये होते तसे यांचे सहकारी जणू यांच्या कोणी बंधू म्हणून, कोणी मित्र म्हणून त्यांच्या आजूबाजूला होते। एकदा मित्रांच्या बरोबर खेळत बसलेले असताना यांचे खेळ खेळायची पद्धतच वेगळी होती। 4 दगडं गोळा करावीत, त्याचं मंदिर बांधावं, एखादं शिवालय बांधतोय असं सांगावं आणि मुलांना ती सवय लावावी। बघा एकदा काय गंमत घडली, ऐकण्यासारखी लीला आहे बरं का।
4 दगडं गोळा केली चिदंबर महास्वामींनी, म्हणजे बाल चिदंबरांनी असं म्हणूया फार फार तर. बाल चिदंबरांनी 4-5 दगडं गोळा केली आणि एक दगडाचं शिवालय बांधलं बरं का, म्हणजे मंदिर बांधलं. आणि आपल्या मित्रांना सवंगड्यांना भोवतीने बसवलं. म्हणाले या मंदिराच्या आत कोण आहे? शिव आहेत. शिव म्हणजे कोण आहेत? म्हणाले शंकर आहेत. म्हणजे स्वतः शंकरच आपल्या मित्रांना सांगतायत. काय गोड चरित्र आहे बघा. आपल्या मित्रांना सांगतायत या आत कोण आहे देवालयात? शिव आहेत. आणि शिव म्हणजे कोण आहेत? शिव म्हणजे हे साक्षात शंकर आहेत. आता आपण सगळे मिळून म्हणाले त्यांची पूजा करूया. आपल्या घरात आपले आई वडील आपले वडील ज्याप्रमाणे घरात देवघरामध्ये पूजा करतात, पंचामृताचा अभिषेक करतात, तसं म्हणाले आता मी डोळे मिटतो आणि आतल्या शिवपिंडीवरती पंचामृताचा अभिषेक करतो तुम्ही बघा. म्हणून ते बाकीचे मित्र हात जोडून बसलेत. बाल चिदंबर डोळे मिटलेत आणि मानसपूजेमध्ये स्वतःच शिवांची मानसपूजा करतायत. काय सुंदर भाव आहे बघा. स्वतः शिव असलेले शिव चिदंबर शिवांची पूजा करतायत, मानसपूजा. चरित्राख्यानात फार सुंदर वर्णन करून ठेवलंय हो. त्या चरित्राख्यानात वर्णन केलंय इकडे मानसपूजा यांनी मनाने सुरू करावी आणि तिकडे जे आतमध्ये देवालय बांधलं होतं ना दगडाचं, तिथे जी शिवपिंड कल्पिलेली होती तिथे पंचामृत पडू लागलं आपोआप. पय, दधी, घृत, मधु, शर्करा आपोआप यांनी इथे जे मनात कल्पिलेलं ते त्या शिवपिंडीवर एक देवालय बांधलं होतं आणि एक दगड म्हणजे शंकर असं ठेवलं होतं. त्या मधल्याच ठेवलेल्या दगडावरती पंचामृताचा अभिषेक सुरू झाला. म्हणाले आता याची पूजा झाली, आता आपल्याला नैवेद्य दाखवायला पाहिजे. मग नैवेद्याला कुठे काय आणलंय? शेजारची माती होती ती एका भांड्यात पात्रात घेतली आणि तीच नैवेद्य म्हणून दाखवायला सुरुवात केली. मित्र म्हणाले चिदंबरा माती दाखवतोस महादेवांना? ते म्हणाले महादेवांना काही चालतं. सोंकर भोलानाथ सोंकर भोलानाथ, एक ही लोटा भर जल चाहिए, चावल बेल की पात. भोलानाथ सोंकर भोलानाथ, एक ही लोटा भर जल चाहिए, चावल बेल की पात. सोंकर भोलानाथ. सोंकर म्हणजे शंकर. ते नैवेद्य मातीचा नैवेद्य म्हणून दाखवला खरा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बघा, माती नैवेद्यात दाखवलेली, पण त्या मातीची झाली खडीसाखर. म्हणजे ती कशी कळली? हातात प्रत्येकाला माती प्रसादाची दिली. ते मित्र म्हणतात माती कसली देतोस? ते म्हणाले घेऊन तर बघा. माती हातात देता क्षणी त्याची कोणाच्या हातात साखर, कोणाच्या हातात खडीसाखर. बाजूला काही मातीचे गोळे होते, ते मातीचे गोळे उचलून ज्या वेळेला ठेवले तेव्हा ते हातात मित्रांच्या वाटत असताना एका मातीच्या गोळ्याचा पेढा व्हावा, एखाद्याची बर्फी व्हावी. हा सगळा चमत्कार, तो विस्मय पाहिला. त्या विस्मयकारक अशी ती घटना पाहिली आणि ते सगळे चकित झाले. मित्र आपापल्या घरात गेले आणि आपापल्या आईवडिलांना सांगतायत ती पोरं, अहो म्हणाले चिदंबर आमचा मित्र पूजा करत होता आणि त्याने आम्हाला मातीचा गोळा दिला आणि ही बघा पेढा झाला. दुसरा म्हणाला ती अमकी आहे ना, त्याच्या हातात ते मातीचा गोळा दिला, तिच्या हातात बर्फी झाली. ते म्हणाले आमच्या हातात खडीसाखर, ते मातीचा हे दिलं, माती दिली तर त्याची साखर झाली. ते आई वडील सगळे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या बांधलेली शिवपूजा पाहिली. सगळ्यांनी चिदंबरांच्या नावाचा जय जयकार केला. शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर. सर्वांना आता अतिशय आनंद होत होता. केवळ 5 वर्षाच्या वयामध्ये त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. सज्जन हो, यांचा विद्याभ्यास कसा झाला, यांचा हळूहळू गृहस्थाश्रमाकडे हे कसे वळले, आणखीन काही बालक जीवनात त्यांनी केलेल्या लीला मधल्या वयात उद्या सांगतो. त्या फारच रंजक आणि रोचक आहेत. आपण उद्या नक्की त्या ऐका. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं पवित्र नाम घेऊन थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.